नमस्कार, मी अविनाश चिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. महापौर आरक्षणाची सोडत आज जाहीर झाली. राज्यातल्या 29 महापालिकांचं आरक्षण, त्याच्यामध्ये एससी, एसटी, ओबीसी, महिला ह्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली. 29 महापालिकांमध्ये कोणाची काय वगैरे आपण हे सर्व डिटेलमध्ये पाहिले. पिंपरी चिंचवडच्या बाबतीमध्ये पिंपरी चिंचवडचं आरक्षण हे सर्वसाधारण गटासाठी आहे. सर्वसाधारण गटासाठी काय, ह्याच्यामध्ये कन्फ्युजन फार लोकांचं झाले की सर्वसाधारण मध्ये महिला की पुरुष. त्याच्या सर्वसाधारणचा अर्थ हे खुलं आरक्षण आहे. खुलं आहे, आरक्षण नाहीच, खुली जागा आहे. त्याच्यामुळे ते महिला सुद्धा असू शकते किंवा पुरुष सुद्धा असू शकतो. मी महापालिकेकडून आणि राज्याचे जे निवडणूक विभाग प्रमुख आहेत त्यांच्याकडून माहिती घेतली. सर्वसाधारणचा अर्थ त्याच्यामध्ये महिला पुरुष सर्व येतात. त्याच्यामुळे हे कन्फ्युजन दूर करूया आपण पहिला. आता ह्याच्यामध्ये राज्यातल्या जे 29 महापालिका आहे त्याच्या आरक्षणामध्ये कल्याण एसटी, कल्याण डोंबिवली एसटी, ठाणे एससी, जालना एससी, नंतर त्याच्यामध्ये लातूर एससी, ओबीसी मध्ये अकोला महिला, अकोल्याला ओबीसी महिला, अहिल्यानगरमध्ये ओबीसी महिला, उल्हासनगरमध्ये ओबीसी, कोल्हापूर ओबीसी, पनवेल ओबीसी, इचलकरंजी ओबीसी, चंद्रपूर ओबीसी महिला, नंतर जळगावमध्ये ओबीसी महिला, पुण्यामध्ये सर्वसाधारण महिला आहे, धुळ्यामध्ये सर्वसाधारण महिला, मुंबईमध्ये सर्वसाधारण महिला, नंतर नांदेडमध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्ग, नंतर नवी मुंबई, मीरा भाईंदर, नाशिक, मालेगाव, नागपूर इथे सर्वसाधारण महिला, भिवंडीमध्ये सर्वसाधारण प्रवर्ग, वसईमध्ये वसई विरार सर्वसाधारण प्रवर्ग, पिंपरी चिंचवड सर्वसाधारण प्रवर्ग, सांगली सर्वसाधारण प्रवर्ग, नंतर सोलापूर, अमरावती, परभणी आणि संभाजीनगर हे सर्वसाधारण प्रवर्ग. याचा अर्थ खुल्या गटासाठी आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये काय परिस्थिती आहे तर त्या संदर्भामध्ये खास हाताचा व्हिडिओ करतोय. पिंपरी चिंचवडमध्ये महापौर पदाचे दावेदार कोण? भाजपची सत्ता आली. 128 पैकी 84 जागा भाजपने जिंकल्या. बहुमताच्याही पुढे फार मोठ्या प्रमाणावरती चांगलं स्पष्ट बहुमतापेक्षा मोठी जागा त्यांना मिळाली. 84, मागच्या वेळेस 77 होते, आता 84 मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजे अजित पवारांच्या 37 जागा मिळाल्या. त्याच्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 0 आहे. मागच्या वेळेस 36 होत्या. शिवसेनेला मागच्या वेळेस 9 होत्या, यावेळेस 6 जागा मिळाल्यात. नंतर अपक्षांना 1 जागा ह्याच्यामध्ये मिळालेली आहे. मागच्या वेळेस अपक्ष 5 होते, मनसे 1 होते. थोडक्यामध्ये 128 मध्ये भाजप स्पष्ट बहुमताने सत्तेत आहे. त्याच्यात काय निर्विवाद प्रश्न येत नाही. आता महापौर कोण होणार हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. या शहरामध्ये पिंपरी, चिंचवड आणि भोसरी हे 3 विधानसभा मतदारसंघ आहे. चिंचवडमध्ये शंकर जगताप हे आमदार आहेत भाजपचे, भोसरीला महेश रानगे हे भाजपचे आमदार आहेत. मध्ये पिंपरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे अण्णासाहेब बनसोडे जे विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत. सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसची नाही, सत्ता भाजपची आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये आता महापौर कोण होणार हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. त्यातले प्रमुख स्पर्धक कोण कोण आहेत, नावं ज्यांची प्रमुख आहेत त्या संदर्भात मी फक्त बोलणार आहे. प्रमुख स्पर्धक त्याच्यामध्ये शत्रुघ्न काटे जे भाजपचे शहर अध्यक्ष आहेत आणि यापूर्वी मागच्या 2-3 टर्म मध्ये त्यांना महापौर करणार असं सांगितलं. प्रत्यक्षात महापौर पदाने त्यांना 2 वेळा हुलकावणी दिली. नंतर स्थायी समिती अध्यक्षपदात त्यावेळेस सुद्धा ते केलं नाही. शेवटी शहराध्यक्ष त्यांना शहराध्यक्ष पद ची माळ त्यांच्या गळ्यात पडली, ते शांत झाले. परंतु आता ही आयती संधी त्यांच्यासाठी चालून आलेली आहे, शत्रुघ्न काटेंसाठी. त्याच्यामुळे कदाचित शत्रुघ्न काटे यांचं नाव हे प्रायोरिटीने महापौर पदासाठी येऊ शकतं. ते दावेदार आहेत. प्रमुख दावेदार कोण कोण आहेत त्या नावासंदर्भात बोलतोय मी. दुसरं भाजपमधले सेकंड टर्म असलेले संदीप कसपटे यांचंही नाव त्या स्पर्धेमध्ये येऊ शकतं. नंतर भोसरीचे दुसरी टर्म असलेले नितीन लांडगे जे माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे जे प्रथम महापौर शहराचे, त्यांचे चिरंजीव नितीन लांडगे यांचे नाव या स्पर्धेत येऊ शकतं. नंतर राहुल कलाटेंची ही 4थी टर्म आहे. म्हणजे त्यांचे वडील तानाजी कलाटे हे सुद्धा नगरसेवक होते. त्यांच्या मातोश्री कमलताई कलाटे ह्या नगरसेवक होत्या. आता राहुल कलाटे त्यांनी आतापर्यंत 4 वेळा चिंचवड विधानसभा मतदारसंघ लढवला. 4 वेळा ते पराभूत झालेत. शिवसेनेकडे होते, आता ते भाजपमध्ये आले आणि नगरसेवक झालेले आहेत. आणि त्यांचं पॅनल हे फार मोठ्या मताधिक्याने निवडून आलेलं आहे. त्यामुळे ते त्याच्यात दावेदार आहेत. तिसरे काही प्रशांत शितोळे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष जे राष्ट्रवादी काँग्रेसमधून इकडे आलेले आहेत, चिंचवड विधानसभा मतदारसंघात त्यांचे नाव आहे. नंतर भोसरी विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा बिनविरोध आलेले रवी लांडगे जे नंतर मधल्या काळामध्ये ते शिवसेनेमध्ये होते,
भोसरी मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी मिळाली या अपेक्षेने ते तिकडे गेले होते. तिथे उमेदवारी मिळाली नाही. शहर प्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्याकडे आली. पण नंतर निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते पुन्हा सेकंड टाइम बिनविरोध आले. त्याच्यामुळे ते प्रबळ दावेदार समजले जातात. तुषार हिंगे हे मोरवाडी शाहूनगर ह्या प्रभागातून सेकंड टर्म निवडून आलेत. मोठ्या मताधिक्याने निवडून आलेत. यापूर्वी ते उपमहापौर होते. आता त्यांनी महापौर पदावरती म्हणजे ते दावेदार आहेत. त्यांचं एक नाव त्याच्यामध्ये घेतलं जातं आणि जनमत ज्या बाबतीमध्ये चांगलं आहे त्याच्यापैकी एक नाव ते तुषार हिंगेंचं एक. नवनाथ जगताप जे यापूर्वी अपक्ष होते म्हणजे लक्ष्मण जगताप दिवंगत त्यांचे खंदे समर्थक म्हणून नवनाथ जगताप यांचं नाव होतं. ते शिक्षण मंडळाचे सभापती होते. नवनाथ जगताप यांचं नाव सुद्धा महापौर पदासाठी चिंचवडमधून कदाचित पुढे येऊ शकतं. ते एक दावेदार समजले जातात. नंतर प्राधिकरणातून राजू मिसाळ जे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना उपमहापौर होते. नंतर ते भाजपमध्ये आले आणि भाजपमध्ये त्यांचं प्राधिकरणातून संपूर्ण पॅनल त्यांचं निवडून आलेलं आहे. राजू मिसाळ ही अशी एक प्रमुख नावं त्यात दावेदार समजली जातात. तर ह्याच्यामध्ये भाजपची अंतर्गत गटबाजी किंवा जगताप गटाचं कोण, लांडगे गटाचं कोण, मग लांडगेंचं वर्चस्व की जगतापांचं वर्चस्व की शत्रुघ्न गाटेंचा एक गट त्याच्यामध्ये स्वतंत्र निर्माण होतो, हा पुढचा सगळा आता पक्षाचा त्यांचा अंतर्गत प्रश्न झालेला आहे. पण एक नक्की भाजपचा महापौर होणार त्यातली प्रमुख नावं जी आहेत त्यापैकी यांची नावं आहेत. सर्वसाधारण गट सर्वसाधारण म्हटल्यावर त्याच्यात महिला सुद्धा येतात. जरी इथे सर्वसाधारण महिला गटाचे स्वतंत्र आरक्षण असलं, पार्टीने ठरवलं यापैकी कोणालाही नाही आम्हाला महिलांना द्यायचं आहे, तर महिलांना सुद्धा ती पार्टी देऊ शकते. तर जर समजा उद्या असं ठरवलं की महिलांना यावेळेस महापौर पद द्यायचं तर कोणती नावं येतात? मुळात ते महिलांना देतील की नाही याविषयी थोडी शंका आहे. त्याचं कारण असं आहे 2017 मध्ये भाजप इथे सत्तेत आली महापालिकेत. त्यावेळेस प्रथम महापौर नितीन काळजी यांना दिलं. ते भोसरी विधानसभा मतदारसंघातील आमदार महेश लांडगे यांचे समर्थक. सेकंड टर्म जी दुसरं महापौर पद संधी मिळाली ती राहुल जाधव जे चिखलीचे नगरसेवक होते. एक साधे रिक्षा चालक पण ते थेट महापौर पदापर्यंत गेले, सर्वसाधारण व्यक्ती. तिसरं जे संधी मिळाली ती माई ढोरे ज्याला आपण उषा उर्फ माई ढोरे त्यांना मिळाली होती. ते आता यावेळेस पराभूत झाल्या त्याच्यामुळे त्या रिंगणात नाही आहेत. आणि आता पुन्हा महिलांना संधी देतील का तर शक्यता तशी कमी वाटते. पण तरी आपण गृहीत धरलं की समजा महिलांना संधी देतील तर ती नाव कोणती? तर त्या उपमहापौर शैलजा मोरे यांचं नाव पहिल्यांदा येतं त्याच्यामध्ये. ज्या अनुप मोरे भाजपचे प्रदेश युवक अध्यक्ष त्यांच्या मातोश्री शैलजा मोरे सेकंड टाइम निवडून आले प्राधिकरणातून. दुसरं नाव आहे सोनाली गव्हाणे ज्या महेश लांडगे यांच्या खंद्या समर्थक आहेत. सेकंड टाइम निवडून आल्या. ते स्वतः प्राध्यापक आहेत. इंग्रजीवरती त्यांचं चांगलं कमांड आहे. कदाचित त्यांचं नाव सुद्धा महापौर पदासाठी येऊ शकतं. तिसरं नाव आहे सुप्रियाताई चनगुडे ज्या ह्या सगळ्या महापालिकेच्या आता घडामोडी ज्या झाल्या राजकीय घडामोडी त्याच्यामध्ये एक प्रमुख रोल पडद्यामागचे सूत्रधार म्हणून कोण असेल तर ते उमेश चांदगुडे होते. उमेश चांदगुडेंच्या ह्या थोरल्या वहिनी थोडक्यात सुप्रियाताई चांदगुडे कदाचित त्यांचं नाव सुद्धा स्पर्धेत येऊ शकतं. नंतर आणखीन एक नाव आहे राजश्री बाबर जे सेकंड टर्म प्राधिकरणातून निवडून आलेले आहेत भाजपच्या वतीने. नंतर कुंदाताई भिसे ह्या चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये कुंदाताई भिसे हे एक बडप्रस्थ समजलं जातं. कुंदाताई भिसे त्यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी जे काम केलेलं आहे ते सुद्धा लोकांच्या डोळ्यासमोर आहे. श्रुती वाकडकर राम वाकडकर यांच्या सौभाग्यवती श्रुती वाकडकर हे सुद्धा नाव याच्यामध्ये एक प्रमुख दावेदार म्हणून येऊ शकतं. नंतर हिराबाई उर्फ नानी घुले ज्या उपमहापौर म्हणून मागच्या टर्म मध्ये होत्या कदाचित त्यांना महापौर म्हणून सुद्धा भूमिपुत्रांपैकी एक म्हणून त्यांचं नाव सुद्धा येऊ शकतं. नंतर स्नेहा रणजित कलाटे ह्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातून त्या सुद्धा मोठ्या मताधिक्याने आलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांचे नाव येऊ शकतं. साधारण ही महापौर पदाचे प्रमुख दावेदार कोण या संदर्भात आता हा फक्त व्हिडिओ केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये गट तट पक्ष काय म्हणतोय श्रेष्ठी काय म्हणतील त्याच्यावरती सगळे पुढचं गणित अवलंबून असेल. कोणाला स्टँडिंग पाहिजे, कोणाला महापौर पाहिजे, कोणाला पक्षनेता पाहिजे हे सगळे त्याच्यामधले दावेदार आहेत. परंतु प्रामुख्याने याच्यामध्ये शत्रुघ्न काटे यांचं नाव एक प्रमुख त्याच्यात दावेदार म्हणून दिसतं. जर पुरुषामध्ये द्यायचं झालं तर खालोखाल संदीप कसपटे, नितीन लांडगे, राहुल कलाटे, प्रशांत शितोळे, रवी लांडगे, तुषार हिंगे, नवनाथ जगताप, राजू मिसाळ अशी एक साधारण महापौर पदाची ही शर्यत आहे, स्पर्धा आहे. निवडणूक केव्हा होती, प्रोग्राम केव्हा जाहीर होतो हे अद्याप माहीत नाही. नगरसेवक पदाचं गॅझेट आलेलं आहे त्याच्यानुसार
पक्षामध्ये कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक आहेत याची नोंदणी आता विभागीय आयुक्त कार्यालयात होईल. त्याच्यानंतर महापौर पदाचा प्रोग्राम तो डिक्लेअर होईल. आता आपण तोपर्यंत त्याची वाट पाहूया. म्हणजे तुम्हाला तुमच्या मनातलं कोण वेगळं नाव दिसतं, तुम्हाला कोण वाटतं ह्याच्यामध्ये व्हावं, हे तुम्ही सुद्धा मत व्यक्त करू शकता. धन्यवाद.